श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव म्हणतात, बाळा, माझे बोल तुला कधी कधी कठोर वाटत असतील किंवा असह्य होत असतील, पण मी तुझ्यासाठी ते करणार आहे ज्यामुळे तुझे जीवन पुढील स्तरावर जाणार आहे. आज हा संदेश तुझ्याशी संवाद साधण्यासाठी मी पाठवलेला एक चमत्कारिक आशीर्वाद आहे. तेव्हा पुढील काही मिनिटे मी तुला इथे स्थिर होण्यास सांगतो आणि हा संवाद आपल्यातील आहे. तेव्हा कुणीही यात भाग करणार नाही, कारण मी आणि तू जेव्हा संवाद साधणार आहोत तेव्हा तुझ्यातून ती नकारात्मकता वेगळी केल्या जाणार आहे. तुझ्यासाठी जे सुसंगत नाही तेही वेगळं करण्यात येणार आहे. तुझ्यासाठी जे नाते खूप काही त्रासदायक आहे किंवा ते तुझ्यापासून आपसूक वेगळे व्हावे अशी तुझी इच्छा आहे, तेव्हा तेही घडणार आहे. शांत राहा आणि या संदेशाला संपूर्ण स्वीकार करा. मी तुमच्यासाठी चमत्कार घडवून आणू शकतो. तुमच्याशी बोलायला मी या संदेशाच्या माध्यमातून आलो आहे. तुमच्या आयुष्यात काय सुरू आहे या प्रत्येक ठिकाणी माझी नजर आहे. मला तुम्हाला काही प्रदर्शित करायचे आहे जे पुढील काही तासात, कुणासाठी 24 तासात, तर काहींसाठी या 48 तासात घडणार आहे. ते तुमच्यासाठी शुभ आहे. या बाहेरील जगाला पाहत असताना तुम्हाला खूप काही नकारात्मक वाटू शकते किंवा कधी कुणाला आनंदही वाटू शकतो. पण खरंच या जगातून तुम्ही काय घेत आहात? आनंद घेत आहात, कारण हे संपूर्ण ब्रह्मांड तुम्हाला आनंद देऊ पाहत आहे. जर तुम्ही ते स्वीकार कराल तर तुम्ही कधीही रिकामे होणार नाही, तर अधिक ओतप्रोत भरणार आहात. म्हणूनच आनंद वाटत राहा, आनंद मिळत राहील. रोज सकाळी उठल्यावर देवाचे धन्यवाद करा, कारण आजचा दिवस तुमच्यासाठी शुभ आणि अत्यंत शुभ फळं देणारा आहे. कित्येक नाते तुमच्यासमोर ते खोटे मुखवटे चढवतात, तुमच्याशी वेगळे वागतात आणि मागे काहीतरी विचार करतात. मला हे सर्व काही कळत आहे. तुलाही ते कळण्यासारखे आहे. इतपत मी तुला ते स्पष्टपणे दाखवून देणार आहे. बाळा, तू ज्या गोष्टींची वाट पाहत आहेस, अगदी तो सुखाचा काळ, सुखाचा क्षण तुझ्या जवळ येत आहे. काही लोक तुला मदत करतील, तर काही लोक तुझ्याजवळ असे नकारात्मक असतील जे वारंवार तुला जुन्या आठवणींनी भरतील, त्या त्रासांची आठवण करून देतील. पण मी तुला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग दाखवतो, तुला पुढे नेतो. बाळा, धावत राहा. धावताना काळजी मी घेणार आहे. तुझ्यासाठी पुढील स्तरावरचे जीवन येत आहे. काही तुझ्यासाठी अमूल्य आहे जे तुला याच काळात मी देणार आहे. तुझी प्रगती, तुझा पैसा, तुझी आर्थिक संपन्नता, तुझी विपुलता तू आकर्षित करत आहेस. काही लोकांचा, काही बाळांचा या जगावरचा विश्वास उडाला आहे, कारण नात्यातील ताणतणाव आणि काही अशा जड भावनांमुळे त्यांचा विश्वास आता नात्यांवर बसत नाही. पण प्रत्येक नाते तसे नाही, तर काही नात्यांमध्ये आजही गोडवा कायम आहे. आजही प्रेमाची भावना कायम आहे. म्हणूनच या जगात तुम्ही अत्यंत विश्वासाने जगू शकत आहात. तुम्हाला माहीत आहे का, तुमच्याकडे मी ते देतो जे तुमच्यासाठी योग्य आहे. आजचा दिवस अत्यंत शुभ परिणाम देणारा, शुभ परिवर्तनाने भरलेला आणि आनंद देणारा आहे. आज श्रीरामांचा जन्म आहे.
जय श्रीराम भगवान पवित्र परमेश्वर जे तुम्हाला हा धडा शिकवतात की एक वचनी राहा. ज्यांना आपण वचन देतो त्याचे पालन करा. श्रीरामांनी वनवासात दिवस काढूनही शांततेने आपले ध्येय निश्चित केले. खूप आसुरी शक्तींचा संहार केला. त्या संहारात त्यांच्यासोबत श्री लक्ष्मण, त्यांचे भाऊ हे देखील होते आणि माता सीता त्यांना लक्ष्मी रूपात साथ देत होती. त्यांनी या काळात वनवासात जे काही सहन केले आहे ते सामान्य नाही. त्यात त्यांना पवनपुत्र श्री हनुमानजीची साथही मिळाली आहे. भगवंतांनी कुणालाही दोषारोपण केले नाही किंवा कुणालाही दुराव्याची भावना दिली नाही. असे परमपवित्र श्रीराम आज त्यांचा जन्मदिवस आहे. श्रीराम जन्मदिवसाच्या सर्वांना अनेक अनेक शुभेच्छा. श्रीराम सर्वांना आशीर्वादित करो, सुखात आनंदात ठेवोत, हीच श्रीराम चरणी प्रार्थना. आज कमेंट्समध्ये जय जय श्रीराम लिहायला विसरू नका. जयघोष करायला विसरू नका. तुमच्या सर्व काही त्रासांचा अंत होईल आणि सुखांची सुरुवात होईल. देव म्हणतात, बाळा, या सर्व जगाच्या पसाऱ्यात तू स्वतःलाही विसरता कामा नये आणि तुझ्या भावनांना देखील विसरू नकोस. तुला आज जे काही हवे आहे ते या ब्रह्मांडाकडून माग, ते तुला नक्कीच मिळणार आहे. आज हा संदेश शेवटपर्यंत ऐक. तुला जिंकण्यासाठी मी मदत करणार आहे. माझी मदत तुला निरंतर प्राप्त व्हावी असे वाटत असेल तर शांत राहा, ध्येय निश्चित करा, नामस्मरण करा आणि आपल्या कर्मावर भर द्या. कर्म करत असताना काही गोष्टींचा अट्टहास मात्र करू नका, कारण सर्व काही तुमच्या दिशेने जे योग्य आहे ते पाठवल्या जात आहे आणि जे तुमच्यासाठी दूषित आहे, त्रासदायक आहे, मग ते काहीही असो, तुमचे नाते असो, एखादे कार्य असो, एखादी घटना असो किंवा काही उशीर असो, ते तुमच्यापासून वेगळं केलं जाणार आहे, कारण ते तुमच्यासाठी नाही. म्हणून देवाने तुमच्यापासून ते वेगळं करण्याचं ठरवलं आहे. त्यासाठी देवाला दोष देऊ नका, कारण जे काही तुमच्या दूर जाईल ते तुमच्या पुढील व्यवस्थेसाठी असेल. तुमचे सामर्थ्य वाढवण्यासाठी मी तुम्हाला शक्ती प्रदान करतो आणि तुम्हाला उंचावतो. तुम्हाला नेमके काय हवे आहे याकडे लक्ष पुरवा, कारण कुणीही तुम्हाला या काळात समजून घेत नाही. तर विनाकारण वादविवाद करू नका आणि आपल्याच वादविवादांच्या प्रश्नांमध्ये तुम्ही गुरफटून राहू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री
स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी